कर्जमाफीसाठी तारखा बदलत गेल्या आणि तसं कर्जमाफीला का उशीर होतोय याची ही कारणे बदलत गेली आणि भोळे भाबडे माझे शेतकरी मात्र फक्त वाटच पाहत राहिले। राज्यातील लाखो शेतकरी ज्या कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत होते त्या कर्जमाफीची पहिली यादी अखेर जाहीर झाली आहे। मात्र ही यादी पाहिल्यानंतर अनेक शेतकरी चक्क आश्चर्यचकित झाले आहेत। कारण म्हणजे राज्यभरातून पात्र ठरले आहेत फक्त 533 शेतकरी। सुरुवातीपासूनच कर्जमाफीच्या तारखा सतत पुढे ढकलल्या गेल्या। कधी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तपासली जात असल्याचं कारण सांगण्यात आलं, तर कधी पात्रतेच्या अटींमध्ये बदल झाल्यामुळे नवीन यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्याचं कारण पुढे देण्यात आलं। पण इतका वेळ देऊनही पहिल्या टप्प्यात केवळ 533 शेतकऱ्यांची निवड झाली का? याआधी सरकारने जवळपास 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यासाठी सुमारे 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचाही दावा करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात पहिल्या यादीत केवळ 2.99 कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे। जाहीर केलेली मोठी आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये एवढी तफावत का आहे? आता प्रश्न येतो, ही यादी पाहायची तरी कुठे? शेतकरी बांधवांनो, आपण ग्रामपंचायतीमध्ये, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये किंवा संबंधित बँकेत जाऊन ही पहिली यादी तपासू शकता। मात्र यासाठी देखील फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे। तसेच आधार कार्डचे प्रमाणीकरण पूर्ण असणं गरजेचं आहे। ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना पुन्हा धावपळ चांगल्याच प्रकारे करावी लागू शकते। सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरी यादी 31 जुलै पर्यंत जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी घाबरून जाऊ नये आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवावे। आणि जी ही 533 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली ती नक्की कुठल्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत तेही ऐका। यामध्ये लातूर मधील 133 शेतकरी, अमरावती मधील 58 शेतकरी, सोलापूर मधील 21, नागपूर मधील 16 शेतकरी, पुणे मधील 85 शेतकरी, ठाणे मधील 182 शेतकरी आणि साताऱ्यामधील 38 शेतकरी, फक्त एवढेच शेतकरी पहिल्या यादीत आहेत। अशा प्रकारे राज्यातील केवळ 533 शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात समावेश देण्यात आला आहे। आता सर्वांचे लक्ष लागलं आहे ते म्हणजे 31 जुलैला जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीकडे। त्यामुळे किती शेतकऱ्यांचा समावेश होणार आणि सरकार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कितपत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती सध्या काय आहे? तुमचे नाव पहिल्या यादीत आलं आहे का? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा। सोबतच अशा शेतीविषयक महत्त्वाच्या आणि विश्वसनीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।